नगर परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात बघा, राज्यातील 24 नगरपालिकांच्या निवडणुका आता पुढे ढकलण्यात आल्यात। सर्व बाजूंचा विचार करून आणि कायदेशीर सल्ला घेऊनच काही निवडणुका पुढे ढकलल्यात असं राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। एकूण 24 नगरपालिका आणि 150 सदस्यांच्या निवडणुका या 20 डिसेंबरला होणार आहेत। या निवडणुकांवर परिणाम होणार नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। उमेदवारांना कोर्टात अपील केल्यास उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणं गरजेचं आहे, अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झाला असता आणि निवडणुका स्थगित कराव्या लागल्या असत्या आणि त्यामुळेच ठराविक निवडणुका पुढे ढकलल्याची माहिती देण्यात आली आहे। तर जिथे जिथे निवडणुका पुढे ढकलल्या तर त्या ठिकाणच्या 24 निवडणूक अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना च्या मार्फत अहवाल सादर करण्यास सांगितलंय। शिवाय त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर पुढे ढकललेल्या निवडणुकांमध्ये नव्यानं उमेदवाराला अर्ज भरता येणार नाहीये, फक्त अर्ज मागे घेता येणार आहे। शिवाय चिन्ह वाटप आवश्यकतेनुसार देखील होणार आहे। तर निवडणूक आयोगानं काय स्पष्टीकरण दिले ते एकदा आपण पाहूयात। बघा, 24 नगरपालिका आणि 150 सदस्यांच्या निवडणुका आता 20 डिसेंबरला होणार आहेत। कायदेशीर सल्ला घेऊनच या निवडणुका पुढे ढकलल्यात। उमेदवारांना कोर्टात अपील केल्यास उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणं गरजेचं आहे। पुढे ढकललेल्या निवडणुकांमध्ये नव्याने उमेदवाराला अर्ज भरता येणार नाही। तर सदस्यांच्या प्रचार खर्चाचा निर्णय आता राज्य निवडणूक आयोगाच्या विचाराधीन असणार आहे।